अध्यक्षतेखाली ही मी कृती समिती किंवा कृती दल तयार केलेलं आहे. त्यांच्याबरोबर सुद्धा माझ्या चर्चा सुरू आहेत. महाराष्ट्रातील सगळ्या बालरोग तज्ज्ञांची सुद्धा एक बैठक घेऊन झालेली आहे. त्यात सुद्धा काही हजार बालरोगतज्ञ हे सामील झालेले आहेत. संपूर्ण सज्जता ही प्रत्येक जिल्ह्यात आपण करतो आहोत. कुठेही सरकार म्हणून आपण कमी पडत नाही आहोत. सगळ्या सोयी सुविधा ज्या ज्या काही करण्याच्या गोष्टी आहेत त्या आपण करतो आहोत. मग महत्त्वाचा आणखीन एक प्रश्न येतो, तो म्हणजे लसीकरण. याची सुद्धा मी तुम्हाला कल्पना दिलेली आहे की साधारणतः 45 वरील वयोगटातील नागरिकांच्या लसीकरणाची जबाबदारी ही केंद्राने घेतलेली आहे. मात्र 18 ते 44 ह्या वयोगटातील नागरिकांची लसीकरणाची जबाबदारी ही राज्याने घ्यायची आहे आणि आपलं राज्य समर्थ आहे. मी पुन्हा एकदा सांगतो, साधारणतः 18 ते 44 वयोगटातील 6 कोटी नागरिक आपल्या राज्यामध्ये आहेत आणि त्या प्रत्येकाला 2 डोस हे जे द्यावे लागणार आहेत, 2 डोस म्हटलं तर 12 कोटी डोस लसीचे घेण्याची एक रकमी एका चेकनी आपली तयारी आहे. आणि जसजसा पुरवठा वाढेल तसतशी आपण लसीकरणाची प्रक्रियासुद्धा वेगात करू, क्षमता अधिक वाढू, 24 तास आपण ती चालू ठेवू आणि लवकरात लवकर या वयोगटातील नागरिक आपण सुरक्षित करू. मात्र त्याला एक मर्यादा आहे. आपली क्षमता आहे पण त्याला एक मर्यादा आहे. क्षमता मी सांगितली, मर्यादा साहजिकच आहे. लसीकरणासाठी लागणारी लस आणि त्याची उत्पादन क्षमता, अजूनही उत्पादन क्षमता आपल्याकडे ज्या लसी निर्माण होत आहेत त्यांची तेवढी झालेली नाही. जे काय मला सांगितलं गेलं होतं त्याच्याप्रमाणे जून महिन्यापासून ह्या पुरवठ्यामध्ये वाढ होईल आणि तो पुरवठा सुरळीत होईल असं मला साधारणतः मे महिन्यात सांगितलं गेलं होतं. मे तर आता संपलेला आहे. आपल्याला लस नाही म्हटलं तरी प्रमाण हळूहळू वाढतं आहे. जसजसं हे प्रमाण वाढेल तसतसं आपण आपल्या या लसीकरणाचा वेगसुद्धा वाढवणार आहोत. आता या महिन्यामध्ये जेवढ्या लसी येतील त्या जास्तीत जास्त लसी आपण घेणार आहोत आणि तेवढ्या सर्व नागरिकांना आपण सुरक्षित करणार आहोत. आजपर्यंत साधारणतः 2 कोटीच्या वर म्हणजे 2.25 कोटी नागरिकांचं आपण लसीकरण केलेलं आहे. म्हणजे 12 कोटी जनतेत साधारणतः 2.25 कोटी नागरिकांना आपण लसीकरण केलेलं आहे. दुसरा डोस, पहिला डोस मधल्या काळामध्ये थोडीशी पंचायत झाली होती पण ती सुद्धा आपण करतोय, कारण ज्यांना पहिला डोस दिला त्यांच्यासाठी दुसरा डोस उपलब्ध नव्हता. मग आपण ते थोडंसं सांभाळून घेतलं आणि त्याकरता मधल्या काळात आपल्याला 18 ते 44 या वयोगटातील नागरिकांचं लसीकरण थोडा काळ स्थगित करावं लागलं होतं. लवकरच ते पुन्हा जोमाने आपण सुरू करणार आहोत. तर ही एक लसीकरणाची परिस्थिती आहे. उच्च शिक्षणासाठी जे परदेशी जाऊ इच्छितात त्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा आपण लसीकरणासाठी एक वेगळी सोय केलेली आहे, कारण त्यांचं टाईम टेबल हे वेगळं आहे. तिथल्या टाईम टेबलप्रमाणे तिथे त्यांना जर का पोचायचं असेल तर त्यांच्यासाठी सुद्धा आपण ती तशी सोय केलेली आहे. तर ह्या एक एक गोष्टी मी तुम्हाला सांगत जातोय. आता नेमकं असं आहे की ह्या सगळ्या गोष्टी चालू असताना विषय येतो तो आपला शिक्षणाचा, कारण शिक्षण हा सुद्धा एक महत्त्वाचा घटक आहे. याही बाबतीत आपल्याला कल्पना आहे की 10वीच्या परीक्षांच्या बाबतीत आपण निर्णय घेतलेला आहे की यावर्षी 10वीच्या परीक्षा न घेता त्याच्यासाठी सुद्धा आपण एक मूल्यांकन करून 10वीच्या विद्यार्थ्यांना आपण त्याप्रमाणे पास करणार आहोत. 10वीचा तर निर्णय घेतला, 12वीचं काय करणार? कारण 12वीचा सुद्धा निर्णय घ्यावा लागेल. तर 12वीच्या बाबतीत सुद्धा आपण एक आढावा घेतो आहोत. त्याच्या बाबतीत सुद्धा एक पद्धत काय ठरवता येईल ती सुद्धा आपण ठरवून लवकरात लवकर हाही निर्णय आपण घेणार आहोत. पण मला एक गोष्ट अशी वाटते की जशी 12वीची परीक्षा आहे की ज्या 12वीच्या परीक्षेवरती पुढचं शिक्षण अवलंबून असतं. मग नीटची परीक्षा असेल, इंजिनिअरिंगची असेल, आणखीन कसली असेल, इतर राज्यात जाऊन शिकण्याची वेळ येते. तर त्याकरता थोडं एक केंद्राने सुद्धा धोरण ठरवायला पाहिजे. ही परिस्थिती संपूर्ण देश नव्हे जग ग्रासून टाकणारी ही परिस्थिती आहे. 100 वर्षापूर्वी अशी परिस्थिती आली होती आणि त्याच्यानंतर ही परिस्थिती जिला आपण तोंड देत आहोत. तर ज्या परीक्षांचं महत्त्व इतर पुढच्या आयुष्यावरती परिणाम करणारं आहे, भवितव्य त्याच्यावरती अवलंबून आहे. मी माननीय पंतप्रधानांना गेल्या वर्षी एक विनंती केली होती, तीच आज आपल्या माध्यमातून करतोय. कदाचित मी पत्र पण लिहायचे असेल तर पत्र लिहीन, बोलायची आवश्यकता असेल तर बोलीन सुद्धा, की काही वेळेला हे जे निर्णय आहेत ते सर्व देशासाठी त्याचं एक धोरण असलं पाहिजे की 12वीची परीक्षा काय करायला पाहिजे,
आणखीन काही परीक्षा असतील तर देशात त्याचा जर का एक पडसाद उमटणार असतील तर देशासाठी एक धोरण असायला पाहिजे, शैक्षणिक धोरण हे एक असायला पाहिजे. हा निर्णय हा केंद्राने एक घ्यायला पाहिजे, केंद्राने एक थोडंसं आम्हाला मार्गदर्शन करायला पाहिजे. 10वीचा निर्णय आम्ही घेतला, 12वीचं पण आम्ही घेणार आहोत, पण तो निर्णय देशभर सारखा पाहिजे. नाहीतर एखाद्या राज्यामध्ये समजा ही परिस्थिती आटोक्यात असली तर तिकडे परीक्षा होते, एखाद्या राज्यामध्ये परिस्थिती आटोक्याच्या बाहेर असेल तर परीक्षा होणार नाही. विद्यार्थ्यांचं नेमकं भवितव्य काय, तर त्याच्यात सुद्धा एक समानता असली पाहिजे. ठीक आहे, काही वेळेला राज्यांच्या परिस्थितीनुसार, जसं मी तुम्हाला सांगितलं की आज सुद्धा आपल्या राज्यामध्ये काही जिल्ह्यामध्ये परिस्थिती कोविडची आपण काबूत आणलेली आहे, काही मात्र ठिकाणी थोडीशी अजूनही वाढते आहे. असं काही राज्यांमध्ये आहे, काही राज्यांची परिस्थिती चांगली आहे, काही राज्यांमध्ये अजूनही वाढते, काही राज्य तशी स्थिर आहेत. तर धोरण मात्र एक असायला पाहिजे. आणि मी माननीय पंतप्रधानांना एकदा पुन्हा विनंती करणार आहे. पण त्याचबरोबरीने या गोष्टी ज्या आपण बघतो आहोत की साधारणतः लाटांमागून लाटा येत आहेत, मग काय करायचं. ऑफिसच्या बाबतीत जसं मी म्हटलं की वर्क फ्रॉम होम, तसंच शिक्षणाच्या बाबतीत सुद्धा काही क्रांतिकारक निर्णय आपल्याला घेण्याची गरज आहे की काय करता येईल. अजूनही हे नेटवर्किंग कसं करता येईल, केबलिंग कसं करता येईल की मुलांना सुद्धा जर का हा लॉकडाऊन किंवा कोविड अजून काही महिने काही काळ चालला, आपल्याला असं वाटलं होतं की 2020 हे वर्ष कोविडग्रस्त म्हणून होईल आणि 21मध्ये सगळी दारं उघडतील, तर झालं भलतंच. 20पेक्षा अधिक मोठ्या प्रमाणावर ती लाट आली आणि ती लाट आल्यानंतर सणासुदीला अजून सुरुवात व्हायची, त्याच्या आधी ही मोठी लाट आली. पुढे कसं जायचं हा एक प्रश्न आहे. तो प्रश्न सोडवताना शिक्षणाचा प्रश्न कसा सोडवायचा, शिक्षण चालू राहिलं पाहिजे, तर त्याच्यासाठी शिक्षणामध्ये सुद्धा काही क्रांतिकारक निर्णय घेण्याची आवश्यकता आहे. आणि त्याही बाबतीमध्ये आपण निर्णय घेत आहोत, काही योजना तयार करतो आहोत. वर्क फ्रॉम होमसारखं शिक्षण कसं करता येईल, ऑनलाईन काय करता येईल का, या सगळ्या गोष्टी आपण बघतो आहोत की जेणेकरून आपल्याला त्याच्यात त्रास होणार नाही. जसं मी तुम्हाला सांगितलं की तिसऱ्या लाटेची तयारी करताना मी गेल्या महिन्यामध्ये काही उद्योगपतींची बैठक घेतली होती, याही आठवड्यात मी घेणार आहे की लॉकडाऊनसारखी परिस्थिती निर्माण झाली तरी देखील अर्थचक्र फिरलं पाहिजे. आणि अर्थचक्र फिरण्यासाठी उद्योगधंद्यांनी काय करायला पाहिजे, कामगारांची व्यवस्था कशी केली पाहिजे, ह्या जशा काही गोष्टी करायच्या आहेत तशाच काही गोष्टी आपल्याला शिक्षणासाठी सुद्धा कराव्या लागणार आहेत. आणि ह्या सगळ्या गोष्टी करत असताना आपल्याला सर्व काही हळूवारपणाने पूर्वपदावरती आणावंच लागेल. एक 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 गोष्ट नाही तर प्रत्येक वेळेला कोरोना वाढला की लॉकडाऊन करा, कोरोना कमी झाला की कुलूप उघडा, म्हणजे मला फक्त तेवढंच एक चावीवाल्याची भूमिका करावी लागेल. अशी एकदा चावी फिरवा, अशी एकदा चावी फिरवा, हे काय काम आवडणारं काम नाही आहे. आपल्याला कोविडसोबत राहायचं नाही तर कोविडवरती मात करायची आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की काही गोष्टी ह्या आता आपल्याला जाणीवपूर्वक कराव्या लागतील. मधल्या काळामध्ये एक थोडीशी शिथिलता आणण्याचा आपण प्रयत्न केला, ती शिथिलता त्याचे दुष्परिणाम ते सुद्धा आपण बघितलेले आहेत. आणि मग काही गोष्टी ह्या आपल्याला अंगीकाराव्याच लागतील. ज्या 3 गोष्टी सातत्याने सांगतो, मास्क वापरा, हात धुवा, अंतर ठेवा, त्याबरोबरीने आपल्याला काही मोहिमा, जसं माझे कुटुंब माझी जबाबदारी, ही मोहीम आपण राबवली, यशस्वीपणाने राबवली, त्याचाही चांगला परिणाम आपल्याला मिळाला. आता पुढे काय करायचं. मला असं वाटतं जर का आपण ठरवलं, आणि आपण ठरवू शकतो, हे जे काही आपण नियंत्रण आजसुद्धा दुसऱ्या लाटेवरती आपण आणलेलं आहे, आज सर्वत्र देशात आणि परदेशात सुद्धा महाराष्ट्राचं कौतुक होते, महाराष्ट्र सरकारचं कौतुक होते. पण हे कौतुक केवळ सरकारचं नाही तर आपलं आहे, मायबाप जनतेचं आहे. सरकार काय करणार, सरकार नियम लावेल, सरकार बंधनं टाकेल, पण जनतेने जर का सहकार्य नाही केलं तर कोणतेही सरकार यशस्वी होऊ शकत नाही. तर आत्ताचं हे नियंत्रण आहे, आत्ताचं जे काही नाही म्हटलं तरी आपण, मी यश अजून म्हणत नाही पण नियंत्रणच म्हणू, हे संपूर्णपणे आपलं श्रेय आहे, माझ्या माता भगिनींचं आणि बांधवांचं श्रेय आहे. आपण सहकार्य केलं नसतं तर कोविडचा लढा आज दुसऱ्या वेळेला आपण काबूत आणू शकलो नसतो. अजून तो संपलेला नाही, पण मला खात्री आहे तुम्ही जिद्दी आहात, तुम्ही लढवय्ये आहात. तुम्ही एकदा जर का मनात आणलं तर ते तुम्ही करू शकता. आणि म्हणून मी तुम्हाला एक गोष्ट आणखीन सांगणार आहे की जसं माझे कुटुंब माझी जबाबदारी आपण एक मोहीम राबवली, मी जबाबदारी मोहीम राबवली, तसं जर का प्रत्येकाने ठरवलं, कारण मी आपल्याला बोललोच की आता शहरी भाग आणि ग्रामीण भागामध्ये ही लाट वाढते आहे. लाट म्हणजे थोडीशी रुग्णवाढ होते.
शहरांमध्ये आता नाही म्हटलं तरी बऱ्यापैकी नियंत्रणात आहे. पण शहरं काय आणि गाव काय, प्रत्येकाने जर का ठरवलं की मी माझं गाव करोनामुक्त करीन, करोनामुक्त गाव, आपण नाही करू शकत. करोनामुक्त गाव जर प्रत्येक नागरिकाने जर ठरवलं की माझं घर मी करोनामुक्त ठेवीन, माझं घर करोनामुक्त, सगळ्यांनी ठरवलं माझं घर करोनामुक्त, तर ती वस्ती करोनामुक्त झाली. सर्व वस्त्यांनी जर ठरवलं की आपण करोनामुक्त राहायचं, गाव करोनामुक्त झालं. गावाने सर्व ठरवलं तालुका करोनामुक्त होणार, जिल्हा करोनामुक्त होणार, सर्व राज्य करोनामुक्त होईल. आणि होऊ शकतं, झालेलं आहे. माझ्यासमोर आता 3 नावं आहेत. एक तर आपल्याला सर्वांना कल्पना आहे, आपले पोपटराव पवार, हिवरे बाजार, त्यांनी त्यांचं गाव करोनामुक्त केलेलं आहे. त्याचबरोबरीने 2 तरुण मुलं आहेत, मला कौतुक आहे त्यांचं, नवीन सरपंच आहेत. एक आहे ऋतुराज देशमुख, सरपंच घाटणे, तालुका मोहोळ, आणि दुसरी आहे कोमलताई करपे, ह्या सुद्धा आंत्रोळी तालुका दक्षिण सोलापूरच्या. ह्या तिघांनी म्हणजे पोपटराव पवारांनी तर केलंच, पण ह्या दोघांनी 2 तरुण मुलं आहेत, ह्या दोघांनी आपापलं गाव करोनामुक्त केलंय. मग मुलं करू शकतात तर आपण नाही करू शकत. आजपासून आपण निश्चय केला पाहिजे की गाव करोनामुक्त करायचं, करोनाला थारा द्यायचा नाही. संपूर्ण सरकारी यंत्रणाही तुमच्यासोबत आहे. ज्या ज्या काही गोष्टी केल्या मी या तिघांशी बोलणार आहे, पोपटरावांशी बोलणार आहे, ऋतुराजशी बोलणार आहे आणि कोमलताईशी सुद्धा बोलणार आहे की काय नेमकं तुम्ही केलं. आणि जर शक्य असेल तर मी एकदा जसं मी आज तुमच्याशी बोलतोय फेसबुकवरनं, तसं या तिघांनाही तुमच्याशी बोलायला लावणार आहे. मी आपल्या राज्यातल्या सर्व सरपंचांना सांगतोय की या 2 सरपंचांनी जर त्यांचं गाव करोनामुक्त करू शकले तर आपण आपलं गाव का नाही करोनामुक्त करू शकत. आणि हा निश्चय जोपर्यंत आपण करत नाही तोपर्यंत ही नुसती उघडझाप जशी ती गेलेली ट्यूबलाईट, कधी उघडझाप कधी पेटते, कधी बंद होते, कधी पेटते, ही अशा ट्यूबलाईटसारखं नको. आपल्याला लख्ख प्रकाश टाकायचं आहे. जे काय करायचं ते लख्ख प्रकाशात करायचं. तर आपल्याला करोनामुक्त गाव ही मोहीम आजपासून आता राबवायची. माझं घर करोनामुक्त पाहिजे, माझी वस्ती करोनामुक्त पाहिजे, माझं गाव करोनामुक्त पाहिजे, जिल्हा करोनामुक्त पाहिजे. आणि सर्व जिल्हे करोनामुक्त झालं तर माझा महाराष्ट्र करोनामुक्त होणार आहे. आणि मग महाराष्ट्राचं उदाहरण इतर राज्यांनी घेतलं तर देश करोनामुक्त होणार आहे. सुरुवात कोणीतरी करायला पाहिजे, ती सुरुवात महाराष्ट्राने करायला पाहिजे. कारण दरवेळेला आपण म्हणतो की महाराष्ट्र हा देशाला दिशा दाखवतो. ही दिशा आता दाखवण्याची वेळ आलेली आहे. गाव आपल्याला करोनामुक्त हे करावंच लागेल. आणि हे मला खात्री आहे की आपण केल्याशिवाय राहणार नाही. आज मी आपल्याशी बोलताना पावसाळा तोंडावर आहे, कृषीचा हंगाम सुरू होतोय. हंगाम सुरू होतं म्हटल्यानंतर मला तमाम शेतकरी दादांना सांगायचे की गेल्याही वर्षी महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेला तुम्ही मोठा हातभार लावलेला आहात. शेती आणि शेतीविषयक सगळे व्यवहार हे आपण थांबू दिले नव्हते, याही वेळेला थांबू देणार नाही आहोत. मग तुमचे बियाण्यांची दुकानं असतील, खतापाण्याची दुकानं असतील, इतर अवजारांची दुकानं असतील, तीसुद्धा आपण इतर काही दुकानं आपल्याला बंद ठेवावी लागली तरी ही दुकानं आपण बंद ठेवणार नाही आहोत. मात्र त्याला थोडंसं एक वेळेचं बंधन ठेवावं लागणार आहे. पण हे करताना कृपा करून गर्दी होऊ देऊ नका. एकतर स्वतः तोंडाला मास्क लावा. या हंगामामध्ये मग नांगरणी असेल, पेरणी असेल, अमुक असेल, तमुक असेल, मग उद्या कापणी होईल, अमुक होईल, मग शेतमजूर इकडे तिकडे यायला जायला लागतील. पण ही सगळी जी वर्दळ आहे ती वर्दळ करताना कोरोनाविषयक ज्या काही नियमावली आहेत त्या कृपा करून पाळा. कारण आपण केवळ राज्याचेच नव्हे तर देशाचे अन्नदाते आहेत. आणि अन्नदात्याचं जर का आरोग्य बिघडलं तर देशाचं आरोग्य बिघडलं. आपण अन्नदाते आहात, आपण सुरक्षित राहा. आपल्याला संपूर्ण सहकार्य सरकार करतं आहे, सरकार करेल. आपल्या कृषीविषयक ज्या काही गोष्टी असतील त्याच्यावरती कोणतीही बंधनं आपण टाकत नाही आहोत. ते सगळे व्यवहार, सगळ्या गोष्टी ह्या व्यवस्थित चालू राहतील. फक्त एकच अट आहे, कृपा करून ही बंधनं पाळा आणि गर्दी होऊ देऊ नका. शेवटी मी एकच सांगेन की ही दुसरी लाट ही अपेक्षेपेक्षा फार मोठी होती. या दुसऱ्या लाटेमध्ये अनेक जणांनी आपले आप्तस्वकीय गमावलेले आहेत, कुटुंबीय गमावलेले आहेत, अगदी मित्र परिवारातले काही मित्र गमावलेले आहेत. यामध्ये काही बालकं ही अनाथ झालेली आहेत, काही पालकांनी आपली बालकं गमावलेली आहेत. फार विचित्र आहे, ही साथ फार विचित्र आहे. आणि ही साथ एवढी वाईट आहे की हा म्हणता ओळखी पाळखीची माणसं ही आपल्याला सोडून गेलेली आहेत.
यापुढे मात्र असं होऊ देता कामा नये. जी बालकं दुर्दैवाने अनाथ झालेली आहेत त्या बालकांसाठी केंद्र सरकारने एक योजना जाहीर केलेली आहेच, पण तरी देखील आपलं राज्य सरकारसुद्धा एक योजना करते आहे. कोणत्याही परिस्थितीत दुर्दैवाने ह्या बालकांचे पालक जरी त्यांनी गमावलेले असतील तरी त्यांचं पालकत्व हे सरकार घेईल. त्यांची आयुष्यातील वाटचाल ही मात्र आम्ही पोरकी होऊ देणार नाही, अनाथ होऊ देणार नाही. ह्या अनाथ बालकांना जिथे जिथे शक्य असेल तिथे तिथे सर्व पावलोपावली पदोपदी सरकार समर्थपणाने त्यांना साथ देईल. शिक्षण असेल, इतर काही असेल, राहण्याची गोष्ट असेल, काही असेल, ही योजना आम्ही आता तयार करतो आहोत आणि ती योजनासुद्धा आपण लवकरच जाहीर करून त्याची अंमलबजावणी करू. बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, दुसऱ्या लाटेवरती आपण नियंत्रण आणतो आहोत. मात्र हे नियंत्रण आणत असताना काही जण कदाचित कुरबुर करतील, कारण अजून नाईलाजाने आपल्याला हे निर्बंध पुढचे 15 दिवस वाढवावे लागत आहेत. हे वाढवल्यानंतर म्हणजे 15 जूनपर्यंत हे वाढवावे लागतच आहेत. नुसते निर्बंध वाढवत नाही आहोत, तर आता आपण जिल्ह्यानुसार आढावा घेऊन काही जिल्ह्यात हे निर्बंध कदाचित कडक करावे लागतील, काही जिल्ह्यात कदाचित हे निर्बंध थोडेफार आपण शिथिल करू शकू. पण या शिथिलतेचा अर्थ सर्व काही संकट गेले असं समजू नका. गेल्या वेळेला पहिल्या आणि दुसऱ्या लाटेच्या मधला जो काळ होता त्याच्यामध्ये मोर्चे, समारंभ, इतर काही गोष्टी, लग्नसराई हे आपण फार मोठ्या प्रमाणावरती नाही म्हटलं तरी झालं. ग्रामपंचायतीच्या निवडणुका झाल्या आणि नंतर मात्र ती दुसरी लाट अपेक्षेपेक्षा काही पटीत जास्त आली. आता हळूहळू काही लोक तयार सुरू होतील की हे उघडा, ते उघडा, अमुक नाही केलं तर आम्ही रस्त्यावरती उतरू, मग आम्ही करोना काय बघणार नाही, हे उघडलं नाही तर आम्ही तसं करू. त्यांना मी सांगतोय, कृपा करून तुम्ही ह्या गोष्टी अशा करू नका. मला पूर्णपणे माहिती आहे की हे संकट फार विचित्र आहे, पण नुसतं हे संकट आता कमी झाले म्हणून घाईगर्दीने रस्त्यावरती उतरू नका. कारण जर का रस्त्यावरती उतरणार असाल तर मी म्हणेन कोरोना योद्धे म्हणून उतरा, कोरोना दूत म्हणून उतरू नका. जरा सरकारला तुम्ही जर का असं सांगणार असाल की अमुक नाही केलं तर आम्ही रस्त्यावरती उतरू, तर मला नम्रपणाने सांगायचं आहे की कोरोनाची साथ हा सरकारी कार्यक्रम नाही, ही सरकारी योजना नाही. कोरोनाची साथ ही सरकारी योजना नाही की जिच्या विरोधासाठी तुम्ही रस्त्यावरती उतरावं. तर तो जर का आपला गैरसमज असेल तर तो कृपा करून आपल्या मनातून काढून टाका. तो जर का आपला संभ्रम असेल तर मनातून काढून टाका. दुर्दैवाने आपल्या आजूबाजूला बघा, ज्या घरामध्ये काही बालकं अनाथ झालेत, काही पालकांची मुलं गेलेली आहेत, हे निर्बंध तर आपण उठवणार आहोतच, पण निर्बंध उठवल्यानंतर सुद्धा घरातील कर्ता गमावलेला आहे त्या कुटुंबाकडे सुद्धा आपल्याला लक्ष द्यावं लागणार आहे. तर हे रस्त्यावरती उतरणं म्हणजेच तिसऱ्या लाटेला आमंत्रण देणं आहे. तर त्या तिसऱ्या लाटेचे आमंत्रक आपण होऊ नका. तिसऱ्या लाटेचे निमंत्रक आपण होऊ नका. कारण माझ्यासमोर संपूर्ण महाराष्ट्रातल्या जनतेच्या जीवनाचा प्रश्न आहे, आयुष्याचा प्रश्न आहे. मी पुन्हा एकदा सांगतो, हे निर्बंध लादणं यासारखं कटू काम दुसरं कोणतं असूच शकत नाही. पण मात्र हे आपल्या आरोग्य व्यवस्थेचं प्रमाण बघून आपल्याला या गोष्टी कराव्या लागतात. अजूनही ऑक्सिजनची व्यवस्था आपण वाढवतोय. मिशन ऑक्सिजन हा एक कार्यक्रम घेतला आहे, जरूर घेतला आहे. काही ठिकाणी आपण प्लांट्स लावायला सुरुवात केलेली आहे, पण छोटे, मध्यम आणि मोठे असे प्लांट लावायला साधारणतः 3 महिने ते 18 महिन्यापर्यंत हा कालावधी लागू शकतो आहे. तो लक्षात घेता आपल्याला फार हळुवारपणाने एक एक गोष्टी ह्या उघडत जाव्या लागणार आहेत. आणि म्हणून आजपर्यंत आपण जसं सहकार्य केलं तसंच सहकार्य साहजिकच आहे. हे आपल्यासाठी, आपल्या प्रियजनांसाठी, आपल्या मित्रपरिवारासाठी, आप्तसोक्यांसाठी हे मला अपेक्षित आहे. मी अधिक नुसतं निर्बंध लादायचे म्हणून लादणाऱ्यातला नाही, हे पुन्हा एकदा नम्रपणाने सांगतो. मात्र काही वेळेला हा बदललेला विषाणूचा अवतार बघून आपल्याला फार हळुवारपणाने हे निर्बंध उघडावे लागतील. विशेष म्हणजे तिसरी लाट जर का काही तज्ज्ञांच्या मते मुलांमध्ये येणार असेल तर पुन्हा हा काळ शाळा सुरू होण्याचा आहे. हाही एक विचार आपल्याला करावा लागणार आहे. या सगळ्या गोष्टीचा विचार करून तिसऱ्या लाटेचा प्रभाव किंबहुना तिसरी लाट येऊच नये त्याच्यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे. आणि मला खात्री आहे, मी पुन्हा एकदा सांगतो की करोनामुक्त गाव ही योजना जर का आपण सफल केली तर तिसरी लाट आपण येऊच देणार नाही.
कारण 2 वेळा आपण हे करून दाखवलेलं आहे. पहिली लाटसुद्धा आपण नियंत्रणात आणून दाखवली, दुसरी लाटसुद्धा आपणच नियंत्रणात आणून दाखवली. आता 2 वेळेचा अनुभव लक्षात आल्यानंतर काय केल्यानंतर काय होतं, त्याच्यामुळे काय करावे आणि काय करू नये हे आपल्याला चांगलं कळलेलं आहे. आणि ते कळल्यानंतर मला खात्री आहे सगळ्यांनी जर का जिद्दीने ठरवलं की माझं घर मी करोनामुक्त करेन, माझं गाव मी करोनामुक्त करेन, माझं जिल्हा करोनामुक्त करेन, माझं राज्य करोनामुक्त करेन, हा जर का निर्धार आपण केला तर तिसरी लाट आपण येऊ देणार नाही आणि ती येऊ देऊ नका अशी एक विनंती करून तूर्त मी आपली रजा घेतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच बहुजन आवाज न्यूज चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.